अगं असं कसं झालं? मलाच काय विचारते, तू ठेवलेलं मग गेले कुठे पैसे? मला काय माहिती? तुला काय माहिती काय? एक सेकंड, तूच घेतलेस का? शनाया काहीतरी काय बोलतीये सगळं? मी माझ्या हाताने तिच्या पर्स मध्ये पैसे ठेवलेत. असे कसे गेले पैसे? मला टेन्शन आलंय खूप. ती जेनी खूप स्मार्ट आहे यार. स्मार्ट नाही, चांगली बेरकी आहे. मला खात्री आहे तिनंच कुठेतरी पैसे लपवून ठेवले असणार. म्हणजे पैसे पण तिला मिळाले आणि पुन्हा राधिका समोर ही साळसूद. यार मला तिची नाही पडली काही, मला पैशांची पडली यार. म्हणजे 25,000 माझे पैसे तुझ्यामुळे गेले. ते तुझी काहीतरी बोरिंग आयडिया होती ती. बोरिंग काय ग? कितीतरी फिल्म्स मध्ये दाखवली अशी आयडिया. अगं ही काय फिल्म आहे का? तू जा यार, आता मला नाही बोलायचं तुझ्याशी. तू थांब, आपण नंतर बोलू. पण शनाया खरंच ठेवले होते मी पैसे. ऐक तरी माझं. प्लीज नाही, जा आता. गॉड, हे लोक दिसतात तसे नाहीयेत. कुठे असतील माझे पैसे? मला ना यांच्यापेक्षा काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. काय करू यार, पैशांशिवाय काही करताही येणार नाही. आणि पॉकेट मनी पण संपलाय. कॅरीकडे मागू का पैसे परत? काय सांगून मागू? शॉपिंगला हवेत सांगते. नाही, नको नको. आईला पाठवायचं सांगू? नाही नको, ते केलंय मी एकदा. काहीतरी सांगावंच लागेल. मी करते गॅरीला फोन लगेच. हा करेक्ट. तर एक सेकंड. हा बच्चा बोल लवकर. हा गॅरी, ऐक, तू फ्री आहेस का? मला बोलायचं. बच्चा मी कामात आहे, काही महत्वाचं असेल तर बोल, नाही तर नंतर बोलूया. आता इंटरव्ह्यू सुरू होतील थोड्या. हा 2च मिनिटं, मी फार वेळ नाही घेत प्लीज. बाय बाय बाय. मी करतो नंतर. बाय. अरे बस ऐकून तर घे. ऑफिस मध्ये इंटरव्ह्यूज आहेत. ओ गॉड, परत कोणी त्या संजनासारखी यायला नको. नाही, मीच जाते ऑफिस मध्ये भेटायला गॅरीला आणि तिथे जाऊन पैसे पण मागेल. हा, दिस इज अ बेटर प्लॅन. हळू खिळा लागेल हाताला. श्रीने आपण सुरुवात करूया. छान. आई शाबास, कळलेलं आहे सगळ्यांना. वेरी नाईस. भाऊजी, यातलं सगळं मी वाचलंय बरं का. अरे वा बहिणी, कसं असतं, आपण ज्या कंपनीमध्ये आपला प्रॉडक्टचं प्रपोजल घेऊन जातो त्या कंपनीची अख्खी इन्फॉर्मेशन हवी आपल्याकडे. येस मॅम. मॅम म्हणजे their history, turnover, requirements, other essential things which helps us to present our product according to their profit point of view. तू एवढं धडा इंग्लिश बोलायला लागलीस तर त्यांना कसं कळेल? नाही श्रेयस, मला समजून राहिलं. जेनी असं म्हणून राहिली का आपण ज्या कंपनीमध्ये प्रेझेंटेशन देणार आहोत त्या कंपनीची हिस्ट्री, म्हणजे त्याचा सगळा इतिहास, त्या कंपनीबद्दलची सगळी माहिती, सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असणं जास्त गरजेचं आहे. मुख्य म्हणजे आपल्या प्रोडक्ट्समुळे त्यांना कसा फायदा होणार आहे याची आपल्याला जाणीव पाहिजे. क्या बात आहे वहिनी. तरच आपण व्यवस्थित प्रेझेंटेशन देऊ शकतो. येस. वा वहिनी वा, तुम्हाला भडाभडा इंग्लिश कळायला लागलाय आता. अहो कधी कधी अथर्व ट्युशन देतो ना माझी. माझं जरा काही चुकलं लागलीच करेक्ट करतो. बट मॅम, मला असं वाटतं आता ऑफिस स्पेस बघायला हवी आपण. हो, म्हणजे 1-2 जागा आहेत माहितीतल्या. वहिनी, आपण जाऊन बोलूया त्यांच्याशी. आनंद भाऊजी, काहीतरी काम सुरू झालं पाहिजे, मग आपण ही उडी घेऊया. होणार, नक्की काम सुरू होणार. लवकरच एक मोठं काम आपल्या हाती येत आहे. जेबी कंपनीशी मी बोलणी करून आलेलो आहे आणि आपल्या कंपनीला कन्सिडर करायची त्यांनी तयारीही दाखवलेली आहे. तसं झालं तर सोन्याहून पिवळं होईल. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. थँक्यू सर, भारी न्यूज दिली तुम्ही एकदम. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं ना की तुम्ही येऊन भेटून जा. बस आता पुढचं काय मी बघतो. सर तुम्हाला काय वाटतं, कशी झाली मीटिंग? म्हणजे काही होप्स आहेत का? पॉझिटिव्ह झाली का? म्हणजे पॉझिटिव्ह स्टँड आहे त्यांचा. मॅम, आपल्याला हे काम मिळायलाच हवं. हो. का नाही मिळणार? मनात इच्छा आणि कष्ट करायची तयारी असेल तर यश आपल्याला नक्की मिळणारच. अरे वा आनंद, बोर्ड वगैरे तयार? हो सर. अगदी जय्यत तयारी सुरू झालेली दिसते. हो सर. कसं की व्हाईट बोर्डवर आपण डिटेल्स टाकले ना की सगळ्यांना कळायला सोपं जातं.
आणि शिवाय जोपर्यंत आपण इकडनं काम करतोय तोपर्यंत जरा ऍटमॉस्फिअर पण जसा हवा ना ऑफिस सारखा. ऍब्सोल्युटली राईट, परफेक्ट. बरं आहे बघा, आता उद्या जेबी कंपनीची ऑर्डर्स मिळवण्यासाठी आपल्याला त्यांना प्रेझेंटेशन द्यावं लागणार आहे. आणि ते प्रेझेंटेशन वहिनी तुम्ही द्यायचंय. बाप्पा मी अहो पण म्हणजे मी कसं ते हे वहिनी त्यात काय झालं? अहो नाही तसं नाही आनंद भाऊजी, पण मॅम तुम्ही कंपनीच्या प्रोप्रायटर आहात, तुम्हीच द्यायला हवं प्रेझेंटेशन. आणि वाय यू वरिंग, जे बोलायचंय कसं बोलायचंय इनफॅक्ट ते मी सांगते ना, आय टेल यू. वहिनी अजिबात काळजी करू नका. आनंद आता सगळं तुम्हाला समजावून सांगेल, ते लक्षपूर्वक ऐका आणि उद्या मग तसं बोला तिथे. बरं ठीक आहे. ठीक आहे नाही, ठीक आहे नाही, ओके म्हणा कॉन्फिडेंटली. ओके. ओके. हा. गुड गुड गुड. वहिनी आता शांतपणे तिथे बसा आणि आनंद काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक बघा. हो. दाजी घ्या चहा. लईच मोठी सुट्टी घेतली. बायकोसाठी घेतली होती. बरी आहे का तब्येत आता ताईची? गजानन महाराजा कृपेने एकदम मस्त आहे आता सगळं. बाकी दाजी हं? तुम्ही आलात ना, कामच हलकं झालं बघा माझं. तसं लयच काम करतोस तू. ते सोड, बाकी सगळे गेले कुठे रे? का हेड ऑफिसला मीटिंगला गेले का काय? दाजी आता कशाची आली मीटिंग? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही होय? नाही. अहो दाजी सगळ्यांनी 50% इन्क्रीमेंट मागितलं होतं. काही गरज नाही या तुमची, मला माझ्या कंपनीला काही गरज नाहीये तुमची. ठीक आहे चला. म्हणजे एवढं सगळं झालं इथं? हो ना दाजी, सगळ्यांनी राजीनामे दिले एका झटक्यात. मग गुरु सर बी खवळे. एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं बघा दाजी. आता आपल्याला आपली नोकरी प्यारी आहे ना दाजी, सांभाळून राहू आपण. हा द्या चहा. हा रघु बोल. हॅलो सर, कुठं आहात तुम्ही सगळे? आम्ही आता राधिका वहिनींकडे आहोत. मला कळलं साहेब सगळे. म्हणजे आलास तू परत ऑफिसमध्ये? हो सर. अरे काही नाही रे, तू नव्हतास तेव्हा खूप काही घडलं ऑफिसात आणि नाही सहन झालं रे अन्याय, म्हणून दिला राजीनामा. बरोबर केलं साहेब तुम्ही. गुरु साहेबांना असंच झालं पाहिजे याचा निषेध म्हणून ना मी पण राजीनामा देणार साहेब. मी पण येतो तुमच्याकडे. नाही 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 नाही, तू असलं काहीही करू नकोस. हे बघ, तुला 2 लहान मुलं आहेत, मोठी फॅमिली आहे तुझी. असा काही निर्णय घेऊ नकोस. ओके? असं कसं साहेब? तुमचा अपमान म्हणजे माझाही अपमान आहे. मी येणार नाही साहेब. रघु, इमोशनल होऊ नकोस. आणि मुळात जर आपल्याला गुरुला धडा शिकवायचा असेल तर तू तिथे राहा. तिथे काय चाललंय ते आम्हाला सांग. आणि एक जरा इथे पण आमची ऑफिस सुरू झाली की मग तू ये इथे. नक्की ना साहेब? अरे माझ्यावर एवढा विश्वास नाहीये का? होता म्हणून थांबलो ना, नाही तर आलो असतो तिकडं तडक. साहेब तुम्ही म्हणता तसं करतो. मी इथंच थांबतो. ठीक आहे. सर
मी आल्यापासून गुरुसाहेबांना भेटलोच नाही. मी त्यांना भेटून येतो. भेटून आलं की सांगतो तुम्हाला. हो हो नक्की सांग. आणि ऐक, काळजी घे. हो साहेब. तुम्ही पण. या मिस्टर रघुनाथ परब या. काय घेणार, चहा कॉफी की नाश्ता मागू? म्हणजे सर, नाही एक काम करा मग, एक पोतभर साखरच मागवा. हत्तीवरून वाटत फिरतो सगळ्यांना सांगत की आले रघुसाहेब आले परत एकदा ऑफिसला. मला कळतंय तुम्ही माझ्यावर चिडलात म्हणून. एवढं कळत असतं ना तर इतके दिवस रजेवर गेला नसतास. मला माहिती आहे हे सगळं मुद्दाम केलंस ना तू. अजिबात नाही सर. गजानन महाराज शपथ. माझी बायको आजारी आहे म्हणून सर झालं. बस बस बस, फालतू नाटकं माझ्या समोर नको, कळलं ना? आणि हा तुला सांगायला पाहिजे किंवा माहिती असेलही, हे सगळे तुझे लोक गेलेत राजीनामा देऊन. तुलाही जायचं असेल तर जा. मी काही थांबवत नाही कोणाला. माझं तसंही कुणा वाचून काही अडत नाही. तुला जायचं असेल तर जा निघून. राजीनामा पण द्यायची गरज नाही. मी आजपासून ना नवीनच स्टाफ अपॉइंट करतो. जा. नाही सर, त्यांनी चूक केली असेल. मला नाही चूक करायची. मला कामाची गरज आहे साहेब. मला कामावर राहायचंय साहेब. मला साहेबांना कुठं सांगूनच इथे राहावं लागणार. साहेब, तुमच्यासारखा बॉस मला कुठे मिळणार आहे का? माझे सर तुम्ही चुका पोटात घेतल्या साहेब. मला तुमच्याकडेच काम करायचं साहेब. खरंच. ठीक आहे. एवढी नाटकं करायची गरज नाहीये. एवढं कळलं हेच फार आहे तुला. काय हे सगळं या तुझ्या लोकांना कळलं असतं ना, आयुष्यात फार पुढे गेले असते ते. ठीक आहे, मला काही हौस नाहीये तुला कामावरून काढून टाकायची. माणसानं कसं आपल्या लायकीत राहावं, कळलं ना? म्हणजे सगळं व्यवस्थित घडतं. बरोबर आहे साहेब. तर जा कामाला लाग. नवीन कॅन्डिडेट्स येत आहेत, काय ती तयारी कर आणि गरम ग्रीन टी दे मला जरा. हो सर. थँक्यू सर. चल बाद झाली. करतो सर काम पहिले सर. चल जा. काय कदम, कसे आहात? हाय एव्हरीबडी, आलात सगळे? फॅन्टॅस्टिक. तर तुम्हा सगळ्यांना न घाबरता एकदम कॉन्फिडेंटली सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ओके सर, आम्हाला नक्की जॉब मिळणार ना? मिळेल म्हणजे काय, 101% मिळेल यार. इथले जे गुरु सर आहेत ना, ते माझे एकदम खास मित्र आहेत. मग काय टेन्शनच नाही सर. अरे अजिबात टेन्शन वगैरे घेऊच नका तुम्ही. कसं आहे माहितीये का, म्हणजे या कंपनीचा ना मी फ्रीलान्सर ऍडवायझर आहे. हो. आणि कंपनीचा लॉस, प्रॉफिट, डेबिट, क्रेडिट सगळं मलाच बघावं लागतं. आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना इकडे बोलवलंय. काय की तुमच्यासारख्या मुलांना या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळायला हवी है ना. क्या बात आहे सर. सर तुम्ही खरंच ग्रेट आहात. तो तर मी आहेच. थँक्यू सर. अरे इट्स ओके. मी अशी सगळ्यांनाच मदत करत असतो. ऍक्च्युली कसं आहे की खूप कंपनींना मी असं खालून वर आणलंय, असं टॉपला. कोणत्या सर? ते नंतर सांगतो मी तुला. पण सध्या या कंपनीचा विचार करायचा आहे आपल्याला. आणि या कंपनीचं भविष्य आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. दाजी, यो कोण आहे? केडी. नाव सांगा ना दाजी. केडी. केडी त्याचं नावच आहे. हा, केडी. हो, साहेबाचा एकदम खास मित्र आहे. कोणच्या? गुरु साहेबांच्या. त्यांच्या एकदम मुर्जीतला आहे म्हणा. कोण? केडी. हा, त्यानंच आणली सगळी माणसं इंटरव्ह्यूला. तुम्हाला अत्यंत उत्तम पद्धतीने इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ऑल द बेस्ट. हा, आता कदम साहेब तुम्हाला पॉइंट्स सांगतील. पॉइंट्स. हा, पॉइंट्स. हा, तर मी काय सांगतोय की पण ह्याला कधी गुरु सरांच्या घरी बघितलं नाही, दारी बघितलं नाही. तू मधीच कस काय आला केडी? कोणाला माहित? वहिनी,
जरा जरा इकडे आण. ही जी नवीन ऑर्डर आहे चटणीची 5 किलो ती कधीची आहे? अहो तिथे परवाची आहे ना, ते समोरचं सुपर मार्केट आहे ना, ती ऑर्डर आहे ही. अच्छा अच्छा, मग मी एंट्री करून घेतो. हो. आणि हा इथून पुढे आपण ज्या काही ऑर्डर घेऊ त्या पूर्ण झाल्यानंतर कस्टमरला पक्क बिल द्यायचं, कारण आपल्याला आपल्या कंपनीचे रिटर्न्स फाईल करायला लागतील. हो चालेल, मी तशा नोंदी करून ठेवते बाई. आहेत ना? हो. हा बरं. काय आहे, म्हणजे या गोष्टी वाटतात किचकट पण गरजेच्या असतात म्हणून. Can I speak to Mr. Desai? This is Jenny speaking from Radhika Masala and Food Products. Yes. बरोबर आहे, तुझे सगळे पॉइंट परफेक्ट आहेत, मला पटलेले आहेत. आनंद बघ ना, आपला सगळा कोरम इथे आहे, फक्त एकटा बिचारा रघु तेवढा तिकडे अडकला. सर तो अडकला नाहीये, त्याला अडकवलंय. अडकवला? सर अडकवलं का? म्हणजे मीच त्याला सांगितलं की जोपर्यंत मी तुला सांगत नाही तोपर्यंत तू इथे येऊ नकोस. म्हणजे कसं आहे, तो तिथे राहणार ALF कंपनीमध्ये, मग तिकडच्या बातम्या आपल्याला कळणार ना, म्हणून. एक मिनिट मी बघते. पण सर त्याला बिचारायला कशाला अडकवायचं? अरे असं नाही आहे. हे बघा, गुरु इज व्हेरी शार्प, हे सगळ्यांना माहिती आहे. तो काहीतरी गेम करेल, या भीतीने मला असं वाटतं की तो तिथे असलेला बरा, म्हणजे रघु तिथे असलेला बरा. Then it's okay, I feel. एक्झॅक्टली. एक मिनिट, हे बघा, मला वाटतं हा सगळा विषय आता बाजूला ठेवा, त्या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत. आता आपण आपल्या कामाबद्दल बोलूया ना. हा, ते महत्वाचं आहे, हो की नाही? वहिनी एक काम करायचं, सगळं तुम्ही तिकडे आतमध्ये नेऊन ठेवा आणि इथे समोर येऊन बसा प्लीज. हो हो हो. हो आलेच. सर हा. मी काय म्हणतो, हे बघा, मला आता मार्केटिंगच्या विषयावर डिस्कस करायचंय. मार्केटिंगचा बेसिक फंडा वर्षानुवर्ष तोच आहे, फक्त मेथड्स बदललेले आहेत. आपल्याला आपल्या ग्राहकाच्या अधिकाधिक जवळ कसं जाता येईल याचा विचार करायला हवा. म्हणजे सर ते आम्ही प्रत्येक घरी जातो, प्रत्येक दुकानामध्ये जातो आणि आमचे मसाल्याचे सॅम्पल देतो, तसं का? अगदी बरोबर, पण आत्ताच्या काळामध्ये कुठल्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धतीनुसार आपल्याला पुढे जायला हवं. म्हणजे सर माउथ पब्लिसिटी अँड. अगदी बरोबर, पण त्याचबरोबर आणखीनही बरीचशी टेक्निक्स आहेत आणि लेटेस्ट टेक्निक काय फेमस आहे याचा आपल्याला विचार करायला हवा. आपल्या प्रॉडक्टची माहिती आपल्या कस्टमरला मिळायलाच हवी. तर इन दॅट केस आपण सोशल मीडियाचा चांगला वापर करू शकतो. म्हणजे आपण राधिका मसालेचं एखादं वेब पेज बनवू शकतो किंवा आपले मसाले आपण ऑनलाईन सेल करू शकतो. ग्रेट. येस, ते तर करायलाच हवं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे किती भांडवल आहे आणि त्यातलं किती भांडवल आपण प्रोडक्टसाठी यूज करू शकतो आणि किती भांडवल मार्केटिंगसाठी वापरू शकतो, या सगळ्याचा आपल्याला विचार करायला हवा. यार हे ओल्ड फर्निचर तर खूपच इम्पॉर्टंट माहिती देत आहेत या राधिकाला. सगळेजण असंच सांगत राहिले तर ही खरंच काहीतरी बरं करेल. मी गॅरीला सांगते हे सगळं लगेच. एक मिनिट.